पण तुम्ही जेव्हा दोघे कॉलेजमध्ये होता तेव्हा कधी सुरुवातीला असं वाटलं होतं का की भविष्यात असं काहीतरी घडेल तुमच्या बाबतीत? नाही. कधीच वाटलं नाही. नाही तुम्हाला? नाही. नाही. मग कधी वाटलं? कुणाला प्रथम कुणाला वाटलं? कोणीतरी एक जण सुरुवात करतो ना या गोष्टीची. ह्यांनीच केली. शांत स्वभावाचे बरेच काय झालं सांगा आता. नाही तेच सांगेल. नाही, प्रत्येक गोष्ट तीच सांगेल का? सुरुवात स्वतः करायची आणि आता तीच सांगेल. सांगा लवकर काय झालं. सुरुवात तर म्हणजे मी फक्त बोललो होतो तिच्याशी, पण प्रपोज तर तिनेच केला. त्यांनी घुमून फिरून विचारलं, मी डायरेक्ट विचारलं. अरे बाबा, घुमून फिरून म्हणजे कसं काय? म्हणजे काय विचार आहे पुढे जाऊन, कॉलेज झाल्यावर काय करायचंय, मग घरातले काही लग्नाचे बघतायत का, मग तुझा काय विचार आहे वगैरे असं ह्यांचं तुमच्या बाबतीत चाललं होतं. हां. मला सांगा, हे घुमून फिरून फक्त यांना विचारलं की हेच प्रश्न सगळीकडे विचारलं होता? नाही, फक्त हिलाच विचारलं. हो, तुम्हाला अंदाज आला होता? हा अंदाज आला होता. आणि कसे फ्रेंड्समध्ये पण चालायचं चर्चा, हे दोघं एकत्र असतात कॉलेजमध्ये येताना किंवा डबा खाताना वगैरे असं. मग व्हॅलेंटाईन डे होता त्या दिवशी. त्या दिवशी प्रपोज केलं. कोणी? त्यांनी आधी इनडायरेक्टली विचारलं, मग मी डायरेक्टली विचारलं, हो हो आहे माझं म्हणून. असं डायरेक्ट? हो. कुठे हो? गरवारे कॉलेजच्या इथे. कॉलेजच्या इथे. लक्षात सगळं आहे ना, बोलायचं नाही ना तुम्हाला? हो, लक्षात आहेच ना सगळं. मग कुठे कुठे फिरायला जायचं तुम्ही पुण्यात? किती वर्षाची मैत्री तुमची? जवळजवळ 15 वर्ष झाली असतील. 15? 7 वर्ष 13 लग्नाला. वर्ष झाले असतील. 7 वर्ष लग्नाला झाली. 7 वर्ष लग्नाला आणि त्या आधी? आधीचे 5-6 वर्ष. 7 वर्ष. 7 वर्ष म्हणजे जवळजवळ 13-14 वर्षाची ओळख आहे. हो की नाही? काय बदल झाला का हो त्यांच्यात? नाही. काही नाही, आहे तसे आहे तसं. म्हणजे थोडा कसं? रागीट होता आधी. हा म्हणजे नवरा बायकोंच्या भांडणामध्ये जास्त तो रागीट होता. हा. तो थोडा कंट्रोलमध्ये आला. काय केलं तसं म्हणजे सांगा. काय केलं असं नाही, झाला त्याचा तोच. कशामुळे एवढा बदल झाला? एक्झॅक्ट कारण नाही माहिती. कारण नाही माहिती, बाकी सगळं माहिती आहे मुद्द्याचं आणि कारण नाही माहिती तुम्हाला. हा, पण चांगला स्वभाव आहे. हो, चांगला स्वभाव. आणि बहिणींचा स्वभाव छान. छान आहे. साधारण 7 वर्षापूर्वी जेव्हा घरी कळलं तेव्हा कसं काय? नाही, आधी खूप अगेन्स्ट होते. हो, कोणी सांगितलं? मीच सांगितलं घरी, माझ्या मोठ्या भावाला सांगितलं. मग तो खूप अगेन्स्ट होता. जवळजवळ आम्हाला 2-3 महिने लागले कन्व्हिन्स करायला. हे पण घरी येऊन गेले. तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी मीच सांगितलं आणि तसं घरून काही विरोध नव्हता. नव्हता. पण मग तुम्ही तुमच्या घरी सांगितल्यावर प्रतिक्रिया थोडी उग्र आली. हो. स्वाभाविक आहे, येते. मुलीच्या घरी म्हटल्यावर येते. नाही, आणि माझ्या भावाशी जास्त जमायचं, त्यामुळे मी त्यालाच आधी सांगितलं होतं. तेव्हा भावाचं लग्नही झालं होतं, वहिनीलाही माहिती होतं. नाही, पण मग भाऊ त्यांना भेटायला नाही गेला? त्याला पण थोडा वेळ लागला, एक 10-15 दिवस लागले असतील. मग मी म्हटलं की भेटून तरी बघ, चांगला आहे, जॉब चांगला आहे, घरातले चांगले आहेत. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.